प्रवासाची खरी मजा काही वेगळीच असते. आपण कितीही नियोजन केलं तरी काहीतरी अनपेक्षित घडायचं ते घडतंच. या दिवशी सुद्धा आम्हाला वाटलं होतं की हा फक्त आणखी एक सुंदर प्रवास असेल. पण जसजसं आम्ही पुढे जात होतो तसतसं न्यूझीलंडचं अजून एक वेगळंच रूप समोर येत होतं. कधी शांत, कधी अचानक बदलणारं, कधी तर इतकं विशाल की स्वतःचंच अस्तित्व खूप छोटं वाटावं. रस्त्याच्या पलीकडे दिसणारे उंच पर्वत, वाऱ्यासोबत सतत बदलणारं वातावरण आणि प्रत्येक वळणावर अचानक समोर येणारी अविस्मरणीय दृश्य. आणि खरं सांगायचं तर पुढे पाहायला काय मिळणार आहे याची आम्हाला अजिबात कल्पना देखील नव्हती. आपण फायझल या गावापासून वानाका या गावाला जात आहोत. तर वाटेत एक क्ले क्लिफ नावाचं सिनिक स्पॉट आहे. मातीचे असे स्ट्रक्चर्स तयार झालेले आहेत, तर तिथे आपण जात आहोत. साधारण गेले 10 किलोमीटर असा कच्चा रस्ता आहे आणि पुढे 1 किलोमीटरवर जायचं आहे अजून क्ले क्लिफला. सुंदर दिसतात या आता. मातीपासून असे उभे स्ट्रक्चर तयार झाले आहेत आणि त्याला क्ले क्लिफ्स असं म्हणतात. आणि ते वाऱ्यामुळे आणि पाण्यामुळे त्याची झीज झाली आणि असे उभे सुळके तयार झालेले आहेत. न्यूझीलंडच्या साऊथ आयलंडवर असलेली ही आणखी एक अतिशय अनोखी अशी नैसर्गिक रचना, यांना क्ले क्लिफ्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हजारो वर्षांच्या काळात वारा आणि पाणी यांच्या सततच्या प्रभावामुळे ते उंच उंच भिंतीसारख्या रचना तयार झाल्या आहेत. जाड थरांमध्ये विभागलेली ही माती आणि खडकांची रचना दुरून पाहिली तर एखाद्या प्राचीन किल्ल्यासारखीच वाटते. या ठिकाणची खासियत म्हणजे त्याची शांतता आणि एकटेपणा. ड्रोनमधून पाहिल्यानंतर या रचना आणखीच भव्य वाटतात, जणू काही जमिनीवर उभे केलेले नैसर्गिक मनोरे. पांढऱ्या आणि तपकिरी थरांमधून दिसणारी ही टेकड्यांची रांग न्यूझीलंडच्या भूगर्भीय इतिहासाची एक सुंदर झलक देऊन जाते. या क्ले क्लिफचं ड्रोन फुटेज तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून लगेच सांगा मला. न्यूझीलंडच्या साऊथ आयलंडवर ना हे एक विशेष प्रकारची फळं मी बघितली. ही जी लाल फळं आहेत बोरांसारखी दिसतात. मस्त आहेत ही एकदम. बघा इथे आहेत. खूप आहेत आणि असे सगळीकडे तिकडे खाली पलीकडे पूर्ण तिथपर्यंत सगळी अशी हीच फळं आहेत. आता आपण वानाका या छोट्या गावात जात आहोत. हा परत 15 मैल साधारण त्या कच्च्या रस्त्यावरून जायचं आहे आणि नंतर हायवे लागणार आपला. क्ले क्लिफ्स पाहून आम्ही वानाकाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. संपूर्ण प्रवासात आजूबाजूची दृश्य सतत बदलत होती. एका बाजूला उंच पर्वतरांगा तर दुसऱ्या बाजूला हिरवीगार कुर्ण आणि त्यामध्ये निवांत चरणाऱ्या हजारो मेंढ्या. न्यूझीलंडच्या साऊथ आयलंडमध्ये प्रवास इतके खास का मानले जातात ते आता हळूहळू समजू लागले होते. इथले रस्ते फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी नसतात, तर ते या प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी असतात. आणि अचानक रस्त्याच्या बाजूला काहीतरी अनपेक्षित दिसलं. आकाशात घिरटा घालणारी विमानं, त्यांचे आवाज पर्वतांमध्ये घुमत होते. हा काय प्रकार ते बघण्यासाठी आम्ही काही काळ गाडी बाजूला थांबवून फक्त तो नजारा पाहत राहिलो. आपण वानाकाला जात असताना वाटेत एक एअरपोर्ट आहे, तर तिथे एक मस्त एअर शो चालू आहे. तीन चार असे रिक्रिएशनल छोटेसे विमानं आहेत आणि ते मस्त उडवतात इकडे तिकडे. खूप सुंदर आहे. खूप मस्त वाटलं मला. इथे खूप गाड्या थांबल्या होत्या
म्हटलं इथे काय असा सिनिक व्ह्यू पण नाहीये तर कशाला थांबल्यात, तर या एअर शो साठी थांबल्या होत्या बऱ्याचशा गाड्या. मस्त. कसा वाटला एअर शो सांगा कमेंट करून. तर आज आपण न्यूझीलंडच्या साऊथ आयलंड मधल्या वानाका या छोट्या गावात आहोत. इथे आम्ही काल राहिलो होतो आणि आज आपण ही वानाकाच्या आसपास सगळं एक्सप्लोअर करणार आहोत. मी या एअरबीएनबी मध्ये राहिलो होतो. ही आमची रूम आहे इथं आणि इथे पलीकडे ओनर राहतात आणि ही आपली रेंटल कार. एअरबीएनबी मस्त छोटंसं सुंदर आहे. इथे आपल्याला एक पिकनिक टेबल आहे आणि न्यूझीलंडमध्ये अशा वेगळ्या टाईपची घरं असतात आणि प्रत्येक घराच्या बाजूला अशी कुंपणं असतात, अशी सॉलिड कुंपणं. तिथे बघू शकता. अ, ही एक त्यांनी झाडाची भिंत तयार केलेली आहे आणि हे आपलं एअरबीएनबी आहे. हाय. हे मस्त छोटंसं एअरबीएनबी आपलं. इथे एक किचन पण आहे. इथे त्यांनी मस्त आर्टवर्क ठेवलेलं आहे. इथे काय हे बघा, इथे ते किवी आहे, ते मस्त ससा पण आहे. टीव्ही. इथे अजून एक ससा आहे. कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा. हे बेडरूम आहे. तर असं छोटंसं सुबक नीटनेटकं असं आपलं एअरबीएनबी आहे. आपल्या एअरबीएनबीच्या बाहेरच किती सुंदर सुंदर डोंगर आहेत. पलीकडे तिकडे त्या पलीकडे डोंगर आहेत. वानाका या गावाच्या चारी बाजूने असे डोंगर आहेत. डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव आहे. तर आज आपण लेक वानाकाला जाणार आहोत आता. लेक वानाका आणि त्याच्या आसपासचा जो एरिया आहे तिथे फिरणार आहोत. तर आपण आता लेक वानाकाला आलेलो आहोत. इथे मस्त किनारा आहे आणि इथे पिकनिक स्पॉट वगैरे केलेला आहे त्यांनी. आणि लेकच्या पलीकडे बघा कसले सुंदर डोंगर आहेत. जबरदस्त एकदम. ते खूप टुरिस्ट येतात. मस्त टुरिस्ट टाउनच आहे. तिथे पलीकडे एक विशेष गोष्ट आहे, ती बघायला जाऊया. तर आपण लेक वानाकाच्या किनारी आलेलो आहोत. मस्त असं बीच आहे एक छोटंसं. हे लेक आहे इथे आणि याच्या आजूबाजूची झाडं बघा किती सुंदर आहेत. तिथे रंग बदलतोय त्या झाडांचा. हिरव्याची पिवळी होत आहेत हळूहळू. न्यूझीलंडमध्ये आत्ता फॉल सीझन चालू आहे, त्यामुळे इथे झाडांचा रंग बदलायला हळूहळू सुरुवात झालेली आहे. इथे आपण समोर सगळी झाडं आहेत ती हळूहळू रंग बदलत आहेत. तिथे आपल्या मागच्या बाजूला पण थोडे पिवळासा रंग झाला आहे झाडांचा. आणि हा सुंदर असा शांत किनारा. वानाकामधला सर्वात प्रसिद्ध स्पॉट कुठला आहे, तर त्या स्पॉटला मी आलेलो आहे आणि थोडा कॉमेडी स्पॉट आहे हा. दाखवतो तुम्हाला का हा फेमस आहे ते. हे बघा खूप लोक इथे जमलेली आहेत आणि हे त्या झाडाचा फोटो काढतात. तिथे पाण्यामध्ये एक झाड आहे आणि ते वर्षानुवर्ष तसंच आहे तिथे, त्यामुळे ते खूप फेमस आहे. I think it's changing the. I think कसली हाईप आहे बघा त्या झाडाची. किती लोक आहेत तिथे आणि सगळे त्या झाडाचा फोटो काढतात. इथे मस्त चंद्र आल्यावर आणि या झाडाच्या बॅकग्राऊंड मध्ये चंद्र खूप सुंदर दिसतोय. मी असं ऐकलं इथे दूर दूरवरून लोक येतात. युरोप, अमेरिका, जपान, चीन असे दूर दूरवरून पर्यटक येतात हे झाड बघण्यासाठी. तर तुम्हाला घर बसल्या हे झाड बघायला मिळालं तर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. दुसऱ्या दिवशी आम्ही वानाकाहून माउंट एस्पायरिंग नॅशनल पार्कला निघालो. नॅशनल पार्कमध्ये जाण्याआधी वाटेत असलेल्या व्हिजिटर सेंटरमध्ये थांबून न्यूझीलंड हा या किवी पक्षासाठी खूप फेमस आहे. अर्थात आम्हाला तो बघायला नाही मिळाला,
पण या व्हिजिटर सेंटरमध्ये या सॉफ्ट टॉयच्या रूपात आम्हाला तो बघायला आणि त्याचा खरा आवाज ऐकायला सुद्धा मिळाला. या व्हिजिटर सेंटरला भेट देऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. आजचा आमचा बेत होता माउंट अस्पायरिंग नॅशनल पार्कमधली रॉब रॉय ग्लेशियरची हाईक करण्याचा. ही हाईक करण्यासाठी आपल्याला जवळपास 50 मैल कच्चा रस्ता पार करून ट्रेल हेडला जावं लागतं. आणि अर्थातच वाटेत विशाल कुर्ण, असंख्य मेंढ्या आणि महाकाय असे पर्वत. व्हिजिटर सेंटरमध्ये दिलेल्या माहितीनुसार या ट्रेल हेडला जाण्यासाठी आपल्याला असंख्य असे छोटे छोटे वॉटर क्रॉसिंग करून जावं लागतं. त्यामुळे मनात थोडी दगदग होतीच, कारण जर प्रमाणापेक्षा जास्त पाणी असेल तर गाडी तिथेच ठेवून आपल्याला बाकीचा रस्ता चालत जावं लागणार किंवा परतावं लागणार. आणि शेवटी व्हायचं तेच झालं. समोर आले असंख्य असे वॉटर क्रॉसिंग, पण सुदैवाने त्यात पाणी एवढं नसल्यामुळे आपली गाडी आरामात जाऊ शकत होती. अशीच आणखी 5-6 वॉटर क्रॉसिंग करून आपण फायनली पोहोचलो पार्किंग लॉटला, जिथून आपल्या आजच्या या हाईकची सुरुवात होणार होती. तर आपण आता पार्किंग लॉटला पोहोचलेलो आहोत. इथे मोठा पार्किंग लॉट आहे आणि खूप बिझी आहे, खूप लोक आहेत इथे. आणि इथून हाईक सुरू होते. तिकडे पलीकडे जाऊन त्या डोंगराच्या पलीकडे जायचं आहे. तर इथे रोड संपतो आणि यापुढे गाडी जाऊ शकत नाही. त्यामुळे इथेच पार्किंग लॉट आहे. आणि इथून आपलं रॉब रॉय ग्लेशियरची हाईक सुरू होते. खूपच सुंदर लोकेशन आहे. चहूबाजूला विशाल असे पर्वत आहेत. हा 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 एकदम जबरदस्त आहे. इथे मस्तपैकी नदी आहे आणि नदीत दिसत असेल तुम्हाला तर असं निळसर पाणी आहे, कारण हे ग्लेशियरवरून येतं पाणी. साधारण 4 ते 5 तास लागतात रिटर्न ट्रिप. आपण रॉब रॉय हाईकला सुरुवात केलेली आहे. इथे तुफान वारा आहे. वर धबधबा आहे, त्याचं पाणी इथून खाली येत आहे. हा जबरदस्त एकदम. कसा पाऊस पडतोय म्हणून मी रेनकोट घातलाय. तुफान वारा आहे. खूप मजा येणार आहे हाईकला. ते खूपच सोसाट्याचा वारा आहे. माझी टोपी 3-4 वेळा उडून जाणार होती. समोरनं खूप वारा येतो. हे बघा परत आला. हे बघा हे सगळं कसे गवत कसं हलतंय बघा दूरवर. जबरदस्त टोपी उडाली. आपल्याला इथे जायचंय. अजून 4 किलोमीटर बाकी आहेत अप्पर लुकआउटला. आणि हा बघा ब्रिज, जबरदस्त. आणि आता ब्रिजच्या आपण जवळ आलेलो आहोत. त्या ब्रिजची कपॅसिटी 10 लोकांची आहे असं लिहिलंय. म्हणजे 11वा माणूस गेला की ब्रिज तुटणार असं लिहिलंय त्याच्यावर. इज नॉट फनी. It's so funny. You guys really put that fear into you. मस्त होता एकदम ब्रिज. चालताना हलत होता त्याच्यावर मस्त. आणि हा आपला एक मित्र झालाय मागून येतोय तो. चीनहून आलाय तो फिरायला इथे.
ब्रिज क्रॉस केल्यावर असं हिरवंगार दृश्य सुरू झाली आहेत. डोंगराच्या कडेला अशी मस्त हिरवळ आहे आणि एकदम अरुंद असा रस्ता आहे वर चढण्यासाठी. आणि त्या बाजूला ती आपली नदी. त्या वाटेत एक छोटस बाकडं आहे आणि या बाकडावरून दिसणारा व्ह्यू कसला भारी आहे बघा. 10 पैकी 10 मार्क, 100 पैकी 100 मार्क व्ह्यू. तिकडे पलीकडे बघा वादळाचे ढग साठून येत आहेत. आपल्याला लवकर लवकर जावं लागेल कारण वादळ आलं तर थोडा प्रॉब्लेम होईल. या भागाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे फर्न खूप आहेत. फर्न नावाच्या ज्या वनस्पती असतात त्या साधारण ट्रॉपिकल रिजन मध्ये आढळून येतात. याच वनस्पती इथे सुद्धा आहेत. Definitely some really fresh air and breathing in very rapidly, if I'm being honest. Like I'm in a jungle. मस्त थंडगार पाणी होतं. ते वरचं जो ग्लेशियर आहे ते वितळून त्या डोंगराच्या मागून ते पाणी खाली येत आहे. एकदम निखळ स्वच्छ आणि गोड पाणी. Pani! या पाणी मीन्स वॉटर. Glacier Pani! धन्यवाद Glacier Pani. तो आपला ब्रिज जेव्हा क्रॉस केला त्याच्यानंतर पूर्ण जवळपास 3 ते 4 किलोमीटर पूर्ण अपहिल आहे. खूप दमायला होतंय. खूप स्टीप आहे क्लाइंब. इथून खाली ते पूर्ण दगडच होते. ते बघा परत इथे चढ आहे. खूप चढायचं आहे. जवळपास आता अजून 2 किलोमीटर बाकी आहे. पूर्ण चढायचंय. खडी चढाई आहे. खडी चढाई एकदम. जवळपास 2 तासाच्या हाईक नंतर आपण लोअर लुकआउटला आलेलो आहोत. ते लोअर लुकआउट आहे. This is what we saw from या ठिकाणून रॉबरॉय ग्लेशियरचा छोटा व्ह्यू मिळतोय. ते बघा ते दूरवर जे आहे ते एक रॉबरॉय ग्लेशियर आहे. तिथे 3 डोंगर आहेत. जो समोरचा डोंगर आहे तिथे तो धबधबा च्या पलीकडे तो ग्लेशियर सुरू होतं आणि अजून त्याच्या पलीकडे आहे. मला माहित नाही की कॅमेरामध्ये ते दिसतंय की नाही. ते खूप ढग आलेत वर त्यामुळे ते ग्लेशियर आणि ढग असे वेगळं नाही करता येते पण खूपच जबरदस्त आहे वर. आता आपण अपर लुकआउटला जात आहोत. इथे साधारण 30 मिनिटं अजून वर चढायचं आहे आणि आपण तो ब्रिज क्रॉस केला त्याच्यानंतर पूर्ण खडी चढायचं आहे. नुसतं चढायचंच आहे त्यामुळे दमायला खूप होत आहे मला. इथे असं खाली जायचंय जरा. इथे ती नदी आहे जी आपण मगाशी बघितली आणि तो मस्त वॉटरफॉल आणि सुंदर असे ढग आलेले आहेत डोंगरांच्या आजूबाजूला. इथे आपण बघू शकतो चारही बाजूला धबधबे आहेत. ऑलमोस्ट पोचलेलो आहोत. खूपच खूपच सुंदर. फायनली आपण अपर लुकआउट पॉइंटला आलेलो आहोत. इथे समोर रॉबरॉय ग्लेशियर आहे आणि खूप सारे धबधबे आहेत.
ते जरा थांबून मी विश्रांती घेतली, थोडं खाल्लं. आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. अजून 2 सव्वा 2 तास लागू शकतात परत जायला. आपण परत पार्किंग लॉटला आलेलो आहोत. जवळपास 5 तास लागले मला हाईक पूर्ण करण्यासाठी. खूप वारा होता आणि त्या ब्रिज नंतर तर एकदम खडी चढाई होती, त्यामुळे जास्त वेळ लागला, दमायला झालं. तर आता संध्याकाळ पण झाली आहे, 6 वाजले संध्याकाळचे, त्यामुळे आता सूर्यास्त होईल लवकरच. तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला हा पूर्ण न्यूझीलंडचा प्रवास कसा वाटतोय ते देखील कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूयाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.